बंद मागे घेण्यात आलाय। निदर्शन निषेध मात्र आज सुरूच राहणार आहे। मवियाच्या बंदला मुंबई हायकोर्टाने मज्जाव केल्यानंतर आता मूक आंदोलनाचा पवित्रा मवियाने घेतलेला आहे। पुढील सुनावणीपर्यंत कुठलाही आंदोलन न करण्याचा निर्देश आता कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत। राजकीय बंद झाल्यास सरकारला कारवाईचे अधिकार सुद्धा असतील, त्यामुळे बंद मागे घेतल्यानंतर मवियाकडून राज्यभर आता मूक आंदोलन देखील केलं जाणार आहे। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्या सोबत राज्यभरातून आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत। आपले 3 प्रतिनिधी या क्षणी जोडले गेलेले आहेत। पुण्याहून अमोल धर्माधिकारी, मुंबईहून सेना भवन परिसरातून स्वप्नील जाधव आणि आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे। थेट जाते सुरुवातीला पुण्याला अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, पुण्यात नेमके काय पडसाद उमटतायत? पुणेकरांचा नेमका या सगळ्या संदर्भात मूक आंदोलनासंदर्भात काय नेमकं म्हणणं आहे? काय ग्राउंड रिपोर्ट आहे पुण्याचा? खरं तर जो बंद महाविकास आघाडीकडून मागे घेण्यात आलेला आहे, पण मूक निदर्शन ही महाविकास आघाडीकडून आज पुणे शहरातल्या विविध ठिकाणी करण्यात येणार आहे। परिस्थिती आपण सकाळपासून शहरातली पाहिली तर जशी रोज परिस्थिती असते तशीच आहे। वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सुरळीत आहेत। बाजारपेठा सुद्धा सुरू झालेल्या आहेत, कारण की काल ज्या पद्धतीने न्यायालयाने या संपूर्ण बंदला विरोध दर्शवलेला होता त्यानुसार महाविकास आघाडीने हा बंद मागे घेतलेला आहे। मात्र मूक निदर्शने ते करणार आहेत, पण शहरातलं जनजीवन आहे ते सध्या सुरळीत असल्याचं पाहायला मिळते। कोणतीही दुकानं किंवा आस्थापना आहेत त्या बंद राहणार नाहीत, कारण की व्यापारी महासंघाने सुद्धा काल बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं होतं। निर्णय त्यांनी घेतलेला होता, पण नंतर ज्या पद्धतीने न्यायालयाचा निर्णय आला त्यानंतर व्यापारी महासंघाने सुद्धा हा बंद आहे तो मागे घेतलेला आहे आणि त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून शहरातल्या ज्या बाजारपेठा आहेत त्या सुद्धा सुरू होणार आहेत। मार्केट यार्ड परिसर सुद्धा सुरू आहे। भाजीपाला मार्केट मंडईमधला तो सध्या सुरू आहे आणि शहरातलं जनजीवन हे सुरळीत असलेलं पाहायला मिळते। पण महाविकास आघाडीकडून जे मूक निदर्शने करण्यात येणार आहेत ते साधारण सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होतील। स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा या मूक निदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत। 1 तास शरद पवार आणि सुप्रिया सुळे या आंदोलनस्थळी बसणार आहेत आणि जी काही घटना बदलापूर असेल किंवा राज्यभरातल्या महिला आणि बालिकांविरोधात अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्याचा निषेध खरं तर सरकार महाविकास आघाडीकडून करण्यात येणार आहे। पण दुसरीकडे याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून सुद्धा मूक निदर्शने करण्यात येणार आहे, कारण की महाविकास आघाडीचा हा सगळा ढोंगीपणा आहे असा आरोप महायुतीचा आहे आणि त्यामुळे त्याला सुद्धा ज्याचं तसं उत्तर आहे ते भाजपकडून दिले जाईल। हे सगळा राजकीय भाग झाला तरी शहरातली परिस्थिती जर पाहिली तर जनजीवन हे सुरळीत आहे। वाहतूक व्यवस्था एसटी म्हणजे राज्य परिवहन महामंडळ असेल किंवा पुण्यातली PMPML बस सेवा असेल ही मात्र सकाळपासून व्यवस्थित सुरळीतपणे सुरू आहे। त्यामुळे पुण्यातला कारभार सुरळीत सुरू असल्याचा पाहायला मिळतंय। पण या ठिकाणी शरद पवार स्वतः मूक आंदोलनात सहभागी होणार आहेत। अर्थात कोर्टाने या सगळ्या संदर्भातला निर्णय दिल्यानंतर बंद हा बेकायदेशीर ठरवल्यानंतर यावर मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आपण आणि त्यानंतर मात्र या सगळ्याचा पुन्हा आढावा घेऊया। राज्यभरात आपले प्रतिनिधी आहेत, या सगळ्याचा अपडेट देत आहेत। सुरुवातीला पाहूया कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय म्हणतायत। आज कोर्टाने देखील यांच्या बंदला इल्लीगल बंद म्हणून काहीतरी निर्णय दिलेला आहे। कोर्टाने म्हटलेला आहे अशा प्रकारचा बंदला परवानगी देता येणार नाही। ही देखील कोर्टाने तुम्हाला हाणलेली चपराक आहे। मागे पण एकदा असंच कोर्टाने दंड लावला होता, त्यातून तरी सुधारा। न्यायालयाच्या निर्णयाचा सगळ्यांनी आदरच केला पाहिजे। शेवटी यापूर्वी देखील न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे निर्णय दिला होता की राजकीय पक्षांना अशा प्रकारचा बंद करता येणार नाही। तथापि त्यांनी बंद पुकारला होता। आज न्यायालयाने अतिशय स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे त्यांनी जर तो बंद परत घेतला असेल तर ही योग्य भूमिका आहे, कारण शेवटी न्यायालयाचा सन्मान हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। न्यायालयाचा सन्मान हा सगळ्यात महत्त्वाचा आहे असं फडणवीस म्हणतात। थेट जाते सेना भवन परिसरामध्ये आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, सेना भवन परिसरामध्ये पुढच्या 2 तासात
उद्धव ठाकरे पोहोचणार आहेत, आदित्य ठाकरे पोहोचणार आहेत। या ठिकाणी काळी पट्टी लावून, तोंडाला काळी पट्टी लावून, हातात काळा झेंडा घेऊन मुका आंदोलन केलं जाईल। पण आता या ठिकाणी दादर परिसरात काय नेमकी परिस्थिती आहे, या मुका आंदोलनाच्या अनुषंगाने दादर मधले सगळे व्यवहार सुरळीत सुरू आहेत का, काय दादरचा ग्राउंड रिपोर्ट आहे? आंदोलन आज होतंय, महाराष्ट्र बंद करणार होते, मात्र कोर्टाने जो निर्णय दिला यानंतर मुक आंदोलन करण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीने घेतलेला आहे। शिवसेना भवनासमोर मी आहे आणि दादर मधली परिस्थिती आहे सध्या पूर्वपदावरती आहे, सुरळीत सुरू आहे। मात्र या ठिकाणी शिवसेना भवनच्या इथे असलेली दुकानं असतील ही अद्याप तरी बंद आहेत, मात्र 10 नंतर ती सुद्धा खुली होतील असं सांगण्यात येत आहे। मात्र शिवसेना भवनाच्या समोर आणि आजूबाजूला मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, बंदोबस्त या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळतंय। कारण उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोरच या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे काळी फिती लावून या ठिकाणी निदर्शनं आणि निषेध आहेत ते नोंदवणार आहेत। त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे नेते असतील, शिवसेना ठाकरे गटातील नेते असतील, ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। मात्र या ठिकाणी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक आहे ती सुद्धा मागवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणचं सध्याचं दादर मधील किंवा दादर स्टेशन असेल, या दादरच्या आजूबाजूचे ठिकाण असतील, यामधील सर्व जे व्यवहार आहेत ते सध्या सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र ज्या ठिकाणी आंदोलन होणार आहे त्या ठिकाणी बॅरिगेड सुद्धा लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक असतील, कार्यकर्ते असतील, ते सहभागी होणार आहेत। एकूण या नागरिकांशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आपण। आज बंद आहे, काय सांगशील? एकूणच महिला अत्याचाराविरोधात आज बंद आहे। सॉरी आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते थोड्याच वेळात जमण्यास सुरुवात होईल। थोड्याच वेळामध्ये 2 तासामध्ये या शिवसेना भवनासमोर आंदोलन होईल। मात्र राज्यभरामध्ये 10, 9 अशा वाजता सुद्धा आंदोलनाला सुरुवात होणार आहे। लागवी निश्चित स्वप्नील, तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेणार आहोतच। थेट जाते मीनाक्षी आमच्या प्रतिनिधी यांच्याकडे। मीनाक्षी, काय परिस्थिती आहे या ठिकाणी? सध्या तुम्ही कुठे आहात मुंबईमध्ये आणि तिथं आसपास कसे व्यवहार सुरू आहे? या मुका आंदोलना संदर्भात काय पडसाद उमटताना दिसतायत? नक्कीच लाघवी, आपण पाहतोय मी सध्या मुंबईच्या दादर पूर्व या रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये आहे। सध्या तगडा बंदोबस्त जो आहे तो मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांनी लावलेला आहे, कारण पुढील 5 दिवसासाठी हा तगडा बंदोबस्त जो आहे तो ठिकठिकाणी लावण्यात येणार आहे। कारण महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर पोलिसांनी जे आहे तो हा निर्णय घेतला आणि काही दिवसांवरती आपण पाहतोय की दहिका आहे आणि कृष्ण जन्म आहे, त्याच पार्श्वभूमीवरती हा बंदोबस्त मुंबईमध्ये पाहायला मिळतोय। पण आज आपण पाहू शकतो की महाराष्ट्र बंदची हाक जरी देण्यात आली होती, त्यानंतर उच्च न्यायालयाच्या या न दिलेल्या परवानगीच्या अनुषंगाने मात्र मुक आंदोलन जे आहे ते संपूर्ण राज्यभरामध्ये करण्यात येणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती सध्या इथली जर आपण परिस्थिती पाहिली तर काही दुकानं जी आहेत जी नेहमी सकाळी पहाटे खुली करण्यात येतात ती आज आपल्याला बंद पाहायला मिळतात। कारण दादर हा असा गजबजलेला परिसर आहे ज्या ठिकाणी सकाळी पहाटेपासूनच मोठी गर्दी असते। विशेषतः आपण पाहिलं तर दादर पूर्व इथे असलेलं कैलास लस्सी जे सकाळी 6 वाजता खुलं होतं ते आज आपल्याला बंद पाहायला मिळतंय। कारण काही दुकानांनी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीत या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि काही दुकानं जी आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की दैनंदिन व्यवहारामध्ये आजच्या दिवसाला थोडासा परिणाम होताना पाहायला मिळू शकतो। लागवी अपडेट तुमच्याकडून सातत्याने घेत राहणार आहोतच, पण थेट जाते आपले प्रतिनिधी चेतन ननावरे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, या क्षणी तुम्ही CSMT परिसरात आहात, मुका आंदोलन केलं जात आहे बदलापूरच्या घटनेसंदर्भात, अर्थात त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते? नक्कीच आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आहोत लागवी आणि आपण पाहू शकतो की आज 4था शनिवार आहे आणि एकंदरीतच नेहमीच्या तुलनेत कमी गर्दी या ठिकाणी आहे। नेहमीच आपण या ठिकाणी येऊन लोकांना दाखवत असतो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर किती गर्दी असते आणि या गर्दीनंतर आज एकंदरीत पाहू शकतो की शनिवारच्या दिवशी एकंदरीत या ठिकाणी आज जी गर्दी आहे ती खूप कमी आहे। पोलीस या ठिकाणी आपल्याला वार्तांकन करायला अडवत आहेत। या ठिकाणी नेहमी आपण वार्तांकन करत असतो, आपण वारंवार त्यांना सांगत होतो की चीफ PRO ने आपल्याला नेहमी परवानगी दिलेली आहे। आपण त्यांना सांगितलं तरीही या ठिकाणी आपण पाहू शकतो की लोकांच्या सुरक्षेपेक्षा लोकांचं वार्तांकन करण्याला कुठेतरी अडवणूक केली जात आहे।
आणि अगदी. लागवी ज्या प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे कुली आपल्याला नेहमी बूट पॉलिशवाले दिसतात, जे नेहमीच या ठिकाणी त्यांच्या जी टकटक आपण ऐकत असतो आणि नेहमी या ठिकाणी कोण ना कोणतरी शू पॉलिश करायला येत असतो, त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल दादा, नेहमीच्या तुलनेत तुम्हाला गर्दी कमी दिसते की नेहमीप्रमाणे गर्दी आहे? हाँ, गर्दी कमी है। आज बंद है, आज बंदी है। हाँ, निश्चितच लागवी बघू शकतो की नेहमीच्या तुलनेत जी गर्दी आहे ती मात्र आज कमी आहे, कारण चौथा शनिवार असल्यामुळे सुट्टी असली तरीही बंदमुळे जो काल पुकारण्यात आलेला होता जो तरी सायंकाळनंतर मागे घेण्यात आला, मात्र अगदी. तोपर्यंत कुठेतरी लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण होतं, भीतीचं वातावरण होतं आणि म्हणूनच लोकांनी आज प्रवास करणं कमी संख्येने दिसत आहे. लागवी. निश्चित. चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. चेतन, मीनाक्षी, स्वप्नील आणि अमोल, तुमच्या चौघांचे सुद्धा आभार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.